डॉक्टर रिपोर्ट आले का? काय काय म्हणतात रिपोर्ट्स? मिस देवयानी, इट्स अ केस ऑफ सिव्हिअर हार्ट अटॅक. काय? आपल्याला लवकरच एंजिओप्लास्टी करावी लागेल. जास्त वेळ घालून चालणार नाहीये. एका दिवसातच काय तो डिसिजन घ्या आणि एक काम करा, पैशांची व्यवस्था करा. जास्त वेळ गेला तर त्यांच्या जीवावरही बेतेल. प्लीज डू इट फास्ट. देऊ हा हे बघ. खोदा काकू, रडू नको, रडू नको. इथं बस बस. रडू नको रे बाळा, आम्ही आता आलो आहोत ना. काय झालं, काय झालं ग? देऊ शांत हो बाळा. देऊ देव वगैरे रडून काय होणार आहे आता? आपल्याला ह्यातूनच काहीतरी मार्ग काढायला हवा ना. मी घरी गेलो पण अभिलाषाशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. देव देव तूच सांग मला आता नक्की काय घडलं? मी आणि आई साक्षीची वाट पाहत होतो. तिला यायला उशीर झाला म्हणून मला वाटलं ती राज बरोबर असेल. पण मग तू त्यांना फोन का नाही केलास? राजचाच नंबर घ्यायला मी गोदा काकूकडे गेले होते, पण काकू तूही घरी नव्हतीच. मी जेवणाचे डबे पोचवायला गेले होते ना, म्हणून. बरं पुढे काय झालं? मग साक्षीचाच फोन आला हां पोलीस स्टेशन मधून. ती आणि राज दर्ग्यामध्ये गेले होते. तिथे राजवर गोळीबार झाला. राजने गोळ्या झाडल्या. या सगळ्यामध्ये 2 अतिरेकी मेले. राज पळून गेला. काकू, पोलिसांनी साक्षीला अटक केलं. बरं देऊ मला सांग, वहिनीची तब्येत कशी आहे आता? डॉक्टर काय म्हणतात? हार्ट अटॅक. अरे देवा. डॉक्टर म्हणाले ताबडतोब एंजिओप्लास्टी करावी लागेल. मकरन पोलीस स्टेशनवर जायला हवं. साक्षीला सोडवायला हवं. प्रतीक्षाला कुठे ठेवलंय? हे घे. नकोय मला जेवण, मला भूक नाहीये. किती दिवस उपाशी राहणार आहेस? जोपर्यंत मला इकडून बाहेर काढत नाही तोपर्यंत. कधी बाहेर काढणार आहे तुम्ही मला? मुकाट्यानं 2 घास गिळून घे. इथून बाहेर पडणं तुला जितकं वाटतं ना तितकं सोपं नाहीये. पण मी काही केलेलं नाहीये. मग ज्याने केलंय तो कुठे आहे ते सांग ना. राजने काही केलेलं नाहीये. गोळीबार करणारी माणसं वेगळीच होती. हो ना, मग तो कुठे आहे ते सांग ना आता. मला नाही माहित. मग तुला इथून कधी सोडणार ना ते मलाही माहित नाहीये. हो, कदाचित कधीच नाही. नाही प्लीज असं नका कर. तुला उपाशी राहायचंय ना,
बिनधास्त उपाशी राहा, नाहीतरी एका अतिरेक्याच्या मैत्रिणी समोर जेवण ठेवायला आम्हालाही जीवावर येतं. घे. नाहीतरी एका अतिरेक्याच्या मैत्रिणी समोर जेवण ठेवायला आम्हालाही जीवावर येतं. काका आता काय करायचं आपण? मकरंद, तू पोलीस स्टेशनवर जा. साक्षीला सोडवायला हवं ना. तुम्ही दोघंही जा. हो काका, मी पण येते तुझ्या बरोबर. देऊ अगं, पण मग बहिणीजवळ कोण थांबणार आहे? मी आहे ना. प्रतीक्षाची काळजी करू नका. तुम्ही जा. आणि हो, त्यांना सांगा, आमची पोरं म्हणजे काय चोर दरोडेखोर नाहीत की त्यांना वाटलं म्हणून अटक करायला. अरे अरे गोळीबार झाला म्हणून आमच्या पोरांवर संशय घेत आहे. जीवावर बेतलं तर कुणी पळूनच जाणार ना. काकू, आता राज पळून गेला म्हणून त्याच्यावर संशय घ्या. त्याला काय वाटलं त्याचं कुठेच नाही आहे काय? काकू काकू, अगं मी बोलतो ना त्यांच्याशी. हा, मी सांगतो सगळं पोलिसांना. तू नको काळजी करूस. हे बघ, तू इथे थांब. इथे काही वाटलं ना तर आम्हाला ताबडतोब फोन कर. हा, तुम्ही निघा. हो, चल देव. इतके दिवस तुमच्या शेजारी राहणारा राज हा अतिरेकी आहे याची खात्री आहे आम्हाला. आता तो आमच्या तावडीतून सुटणार नाही. शहरात सर्व ठिकाणी नाकाबंदी केली आम्ही. आता कुठल्याही क्षणी त्याला अटक झाल्याचा फोन येईल. हे बघा, तो राज अतिरेकी आहे हे क्षणभर जरी मान्य केलं तरी तुम्ही आमच्या साक्षीला अटक का केली असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेन की तुमच्या साऱ्या घराला अटक का करू नये. इतक्या खतरनाक अतिरेक्याला तुम्ही तुमच्या शेजारी राहू दिलात? तुमच्या साक्षीचं तर प्रेम आहे ना त्याच्यावर, तरी सुद्धा हा माणूस कुठून आला, कसा आला याची साधी चौकशी करावी असं वाटलं नाही तुम्हाला? हो, आम्ही चौकशी केली होती. हो, म्हणजे आम्ही चौकशी करतही होतो. मकरंद साहेब, तुमची चौकशी थांबवा. आता आम्हाला आमच्या पद्धतीनं चौकशी करू द्या. भाभी साहेब, साक्षीचा यात खरंच काहीच दोष नाही. ती IPSची एक्झाम द्यायला गेली होती. देवयानी बाई, अतिरेक्यांना मदत करणारी माणसं जर IPSच्या एक्झाम द्यायला लागली ना तर आमच्या पोलीस डिपार्टमेंटचे 12 वाजलेच म्हणून समजा. साक्षीची सुटका कधी होईल? आम्हाला राज हवा आहे आणि तो कुठे आहे हे साक्षी सांगू शकते. एकदा राज सापडला की साक्षीला सोडायचं की नाही याचा विचार करता येईल आम्हाला. अर्थात ती गुन्हेगार नसेल तर. भावे साहेब, आम्ही साक्षीला भेटू शकतो.
जा बेटा. हवालदार यांना घेऊन जा. साक्षी, साक्षी आम्ही आलोय इथे बघ. साक्षी तिथे नेमकं काय झालं? पोलीस जे म्हणतात ते खरं आहे का? साक्षी तू अशी गप्प बसलीस तर आम्ही काहीच करू शकणार नाही. बोल ना काहीतरी. साक्षी त्या दर्ग्यामध्ये नक्की काय झालं? साक्षी, राज कुठे आहे तुला माहिती आहे का? साक्षी अगं बोल ना. साक्षी तू अशी गप्प बसलीस तर तू स्वतःलाच अडकून घेशील. ती आता नाही बोलणार. तिला आमच्या पद्धतीने आम्ही बोलतो करूच. तुम्ही निघा आता. राज कुठे आहे हे सांगण्यासाठी तिला तोंड उघडावंच लागेल. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ओळखता आम्हाला, आमच्या सगळ्या घरातल्यांना सुद्धा ओळखता, तरी तुम्हाला असं वाटतं की साक्षी गुन्हेगार आहे. देवयानी बाई, माणसं खूप शिकलेली असली म्हणजे ती शहाणी असतातच असं नाही. साक्षी एवढं ऐकूनही तू गप्प आहेस. साक्षी काहीतरी बोल. तुम्ही नाही करून मला तुझ्याशी कोणाशी बोलायचं नाहीये. साक्षी ते सांगितलं नाही का मला नाही बोलायचं कोणाशी. तुम्ही नाही करून. चला, वेळ संपली तुमची. चला. वागळे साहेब, आम्ही साक्षीच्या जामिनासाठी प्रयत्न केले तर तुमची काही हरकत नाही आहे ना? माझी काहीच हरकत नाही. कायदेशीररित्या तिच्या जामिनासाठी प्रयत्न करायला माझी काहीच हरकत नाही. चला चला हवालदार, गाडी काढा. देऊ, मला वाटतं तू विक्रमादित्यला फोन कर. त्याला सगळ्याची कल्पना दे, तर तोच आपल्याला मदत करू शकेल. काका तू इथे असता तर मी त्याला सांगितलं नसतं का? म्हणजे तो कुठे गेला? तो लंडनला गेलाय. मी केव्हापासून फोन ट्राय करते, त्याचा लागतच नाही. देऊ, आता काय करायचं काय आपण? बघ, मला काय वाटतं, तू गोदा काकूला घेऊन घरी जा. मी हॉस्पिटलमध्ये आईबरोबर थांबते. आपण उद्या काहीतरी वकिलाची व्यवस्था करूया. ठीक आहे, चल. Hi, Dr. Roberts. I'm fine. How are you? Yeah, those medicines does wonder.
विक्रमचा फोन लागत का नाहीये? आता बहुतेक तो लंडनवरून फोन करेल तेव्हाच त्याच्याशी बोलता येईल. मकरन, तू काळजी करू नकोस. यातून ना नक्की काहीतरी मार्ग निघेल बघ. आपला राज आणि साक्षी दोघेही निर्दोष आहेत. साक्षीला पोलिसांना सोडावंच लागेल. हो काकू, उद्या आपण साक्षीसाठी एक चांगला वकील बघूच या. हो, वकील बघूया. आणि प्रतीक्षासाठी ना दुसरा चांगला डॉक्टरही बघूया. आणि राज कुठे गेला? माझ्या जीवाला घोर लावून गेलाय हा. मकरन, कुठे गेला असेल रे तो? काकू, तू नको इतका विचार करूस. हा, सगळं नीट होईल. हो, नीट होईल. तू घरी जा. हा, आराम कर. उद्याचा दिवस आपलाच आहे असं समजू आराम करायचा. आपण झोपून जायचं. सगळं त्याच्या हातात आहे. काकू, मी थांबले नाही. काळजी करू नको. हा, मी थांबले नाही. काकू ऐक माझं, आपण घरी जाऊया. संकट कधी एकटं येत नाही हेच खरं. जरा कुठे आयुष्यात सुखाची चावल लागली तर आता आहे नवीनच संकट. आज माझ्याजवळ विक्रम असता तर त्याचा किती आधार झाला असता. आता सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. अशा परिस्थितीत आईला काही झालं तर? नाही, असं काही होणार नाही. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी ना चिंती. साक्षी, आई, साक्षी, आई, 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 साक्षी बरी आहे. तिला फक्त चौकशीसाठी पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय. साक्षी, तू आराम कर. मी डॉक्टरना बोलवून आणते. हा, थांब. साक्षी, मला साक्षीकडे जायचंय. मला इथे का आणलंय? अगं आई, तुला बरं नाहीये ना म्हणून तपासायला आणलं इकडे फक्त. ती का नाही आली इथे? आई शांत हो. हे बघ, साक्षी येईलच इतक्यात. आणि आपण तिला बघायला गेलो आणि ती इथे आली तर ती पण काळजी करेल ना आपली. हा, तू झोप. ती येईलच इतक्यात. मला आताच्या आत्ता साक्षीला भेटायचंय. हो, ती आली ना की मी उठवते तुला. झोप.